छत्तीसगडमधील इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात झालेल्या चकमकीत 3 कोटी रुपये बक्षीस असलेला माओवादी ठार झालाय। सिंहाचलम असं या माओवाद्याचं नाव असून तो गेल्या 40 वर्षांपासून माओवादी संघटनेत सक्रिय होता। आरोपींचा जामीन देण्यासाठी सुपेकरांनी तब्बल 400 ते 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आलाय आणि यामुळे जालिंदर सुपेकरांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत। धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोट्यवधींच्या रोकड प्रकरणात पोलिसांनी गुलमोहर विश्रामगृहाच्या आवारातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले। 30,000 व्हिडिओ क्लिपची तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे। कोल्हापूरच्या वरणगे पाडळी गावात हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला। माहेरून 10 लाख रुपये आणण्याची मागणी पतीकडून करण्यात आली, नाहीतर पोटावर लाथ मारून ठार मारून टाकण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी पती रोहित दुधानेवर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरणातून मैत्रिणीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली। गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या उंडरी गावात ही घटना घडली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रानेच मित्रावर गोळीबार केल्याची घटना घडली। प्रेम प्रकरणातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेत गोळीबार झालेला आदिनाथ जाधव गंभीर जखमी झाला असून जखमी गोळी झाडणारा मित्र फरार आहे। काश्मीरमधील अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांविरोधात एनआयएनं सर्वात मोठी कारवाई केली आहे। काश्मीरमध्ये 32 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकलेत। या प्रकरणी 100हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलंय। समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले। समृद्धीच्या नव्या मार्गाचं लोकार्पण झाल्यानं आता मुंबई ते नागपूर प्रवास सुसाट होणार आहे। समृद्धीच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धीवरनं एकाच कारमधून प्रवास केला। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कारचं स्टीअरिंग हाती घेतलं आणि यावेळी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समृद्धीवरील मार्गाची सफर केली। आम्ही तिघंही 3 शिफ्टमध्ये काम करतो। आम्ही तिघेही उत्तम ड्रायव्हर आहोत, त्यामुळे आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसण्याची सवय, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गातील अखेरचा 76 किलोमीटर लांबीच्या या टप्प्याचं लोकार्पण झालंय। हा मार्ग आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे। हा टप्पा तंत्रज्ञानाचा एक आविष्कार मानला जातोय। सह्याद्रीचा डोंगर पोखरून केलेले 2 बोगदे आणि अतिविशाल खोल दरीत उभारलेला विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य आहे। शिवसेनेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दिसून आले। अक्कलकोटमध्ये सिद्धराम मेत्रे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशादरम्यान आमदार राजू खरेंची उपस्थिती या ठिकाणी चर्चेचा विषय ठरली। उभाटा पक्षातील लोकांना शिवसेनेत घेण्यासाठी ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन पेंग्विन करायला पाहिजे, कारण उद्धव ठाकरे आणि टायगरचा काही संबंध नाही, त्यामुळे पेंग्विन हेच नाव योग्य असेल, असा टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला। उभाटाचे खेड आळंदी मतदारसंघातील आमदार बाबाजी काळे यांच्या आमदारकीवर सवाल उपस्थित करत त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला। बीडमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेत वरिष्ठ अधिकारी अडकाठी करतायत, असा आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांनी केला, तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला। आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर 11 जुलैला मतमोजणी होणार आहे। आणि आता यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, त्यावरती एक नजर टाकूया। ठाकरे बंधूंनी एकत्र यावा अशी मागणी करत नाशिकमध्ये मनसे आणि उबाटाचे कार्यकर्ते एकत्र आले। मनसेच्या नाशिकमधील कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती। यावेळी उबाटाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो असलेली प्रतिमा मनसैनिकांना भेट देत दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन केले। दरम्यान कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी। आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये सत्यनारायण पूजा होती आणि त्या सत्यनारायण पूजेला हे ठाकरेंचे शिवसैनिक जे आहे ते एकत्र आलेले आहे आणि या ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हा फोटो ही प्रतिमा जी आहे ती भेट दिलेली आहे, ज्यामध्ये हिंदुत्व
प्लस ठाकरे बरोबर महाराष्ट्र असा आशय असलेला फोटो दिलेला आहे। या ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना हा फोटो देण्यामागचं नेमकं कारण काय वाटतं हे आपण त्यांना विचारू। नेमकं काय कारण? आम्ही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब व मनसे प्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना एक मॅसेज देतोय की आम्ही तळागाळातील सैनिक, शिवसैनिक असेल, मनसैनिक असेल, आम्ही एकत्र आलोय। साहेब, उद्धव साहेब, तुम्हाला एकदम कळकळीची विनंती करतो की साहेब, आपल्या निष्ठावंतांवर जो अन्याय होतो, हिंदुत्वाच्या नावाने जो भ्रष्टाचार चालला आहे, जे गद्दारांनी गद्दारी केली, महाराष्ट्रातील राजकारणाची जी दिशा बदलली, जर ती सुरळीतपणे सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल, आमच्या निष्ठावंत शिवसैनिकाला साहेब न्याय द्यायचा असेल, तर साहेब तुम्ही आणि राजसाहेब यांनी एकत्र येणं ही आमच्या नाशिककरांची गरज आहे, महाराष्ट्राची गरज आहे, हिंदुत्वाची गरज आहे। तुम्ही पदाधिकारी आहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, तुम्हाला वाटतं दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं? जी मागणी ठाकरेंच्या शिवसैनिकांची आहे ती मनसैनिकांची आहे का? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाचं नूतनीकरण झालेलं आहे आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना, म्हणजे सर्व पक्षातील असेल, शिवसेना उभाट्या गटाचे असेल, सगळ्यांना आम्ही आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं। आणि आज माझे सहकारी बाळाजी दराडे यांनी आम्हाला आज जी काही प्रतिमा भेट दिली आहे, हिंदुत्व अधिक ठाकरे आणि बरोबर महाराष्ट्र, हे समीकरण जर घडलं तर निश्चितच ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच चालणार। आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर दोघं ठाकरे बंधू, राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, यांनी एकत्र येणं ही काळाची गरज झालेली आहे। दोन ठाकरे एकत्र यावे ही मागणी आता कार्यकर्त्यांमधून जोर धरताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबूंसह लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत। यानंतर बघूयात गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये ईद निमित्तानं जनावरांच्या कत्तलीला स्थानिकांनी विरोध केलाय। गोकुळधाममधील रहिवाशांच्या निषेधानंतर बीएमसीने बलिदानाची परवानगी रद्द केली, तर बकरीच्या निमित्ताने बीएमसीने गोरेगाव पूर्वेतील गोकुळधाम सोसायटीमध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीला परवानगी दिली होती। त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला होता। मात्र आता भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती सातम आणि स्थानिक लोकांच्या निषेधानंतर बीएमसीने सध्या परवाना रद्द केलाय। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वितीय कार्यकर्ता दिवस वर्गाचा समारोप सोहळा नागपूरच्या रेशीम बागेत पार पडला आणि यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं। यावेळी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी भाष्य केलं। भारतीय सैनिकांच्या क्षमतेचं आणि वीरतेचं त्यांनी कौतुक केलं। हम तो सत्य और अहिंसा वाले देश है। हमारी तरफ से दुनिया में हमारा कोई भी दुश्मन नहीं है, परंतु दुनिया में दुष्टता है, उसके चलते विनाकारण इस प्रकार वारदातें करने वाले लोग है तब तक हम लोगों को अपनी सुरक्षा के लिए पूर्ण सन्नद्ध और पूर्ण सजग होना पड़ेगा। पहलगाम में जो हमला हुआ, नृशंस हमला हुआ और हमारे नागरिकों को हमारे देश के अंदर आकर आतंकवादियों के द्वारा मारा गया, तो स्वाभाविक सबके मन में दुख था, क्रोध था और अपराधियों को शासन होना चाहिए इसकी उत्कट इच्छा थी। तो कुछ कार्रवाई हुई और शासन किया गया। इस सारे प्रसंग में अपने सेना की क्षमता और वीरता फिर से एक बार चमक उठी। भारत आणि फ्रान्समध्ये राफेल विमान निर्मिती संदर्भात ऐतिहासिक करार झाला असून यानुसार राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार आहे। भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस उद्योगासाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरलेली भागीदारी नुकतीच साकारली गेली आहे। फ्रान्समधील प्रमुख संरक्षण कंपनी दसॉल्ट एव्हिएशन आणि भारतातील टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड यांनी राफेल लढाऊ विमानाच्या फ्युजेलाज म्हणजेच ढाच्याच्या उत्पादनासाठी 4 महत्त्वाचे करार केले। या करारानुसार राफेल जेटचा संपूर्ण फ्युजेलाज आता भारतातच तयार केला जाणार आहे आणि या कराराअंतर्गत टाटा ॲडव्हान्स सिस्टीम हैदराबादमध्ये एक अत्याधुनिक उत्पादन केंद्र उभारणार आहे। 2028 पासून या ठिकाणी उत्पादन सुरू होण्याची शक्यता आणि सुरुवातीला दर महिन्याच्या 2 संपूर्ण फ्युजेलाज या युनिटमधून बाहेर पडू शकतील। राफेल विमानाचा ढाचा फ्रान्स बाहेर तयार होण्याची ही पहिलीच वेळ असेल। आणि आता सुपरफास्ट 100
पुण्यातील 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे. एनसीएलने एसटीपी प्लांटमधून काही नमुने घेतले. दरम्यान सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कोरोना विषाणू आढळल्यानं संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मुलुंडमध्ये रस्त्यांच्या कामादरम्यान झाडांच्या मुळांवर डांबर टाकल्यानं पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आणि या प्रकरणात चौकशीची मागणी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. केडीएमसीकडून आकारण्यात येणाऱ्या कचरा शुल्काला मनसेनं तीव्र विरोध केला. डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मनसेच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायन पनवेल महामार्गावरील वाशीतील खाडी पुलाचं उद्घाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडलं आणि या पुलामुळे नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. 21व्या मजल्यावरनं उडी घेत आयटी अभियंता तरुणीने आपलं जीवन संपवलं. हिंजवडी इथल्या द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या 21व्या मजल्यावरनं अभिलाषा कोथंबिरे या 25 वर्षीय तरुणीने उडी घेतली. मुलुंडमध्ये एका हिंदी भाषिक रिक्षा चालकाला मराठी बोलण्यास सांगितल्यानं रिक्षा चालकाने अरेरावी केली. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकाला जोरदार चोप दिला.